अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाच ऑल कंटेंट. असं म्हटलं जातं की गुरुवारच्या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत. मग असं का म्हटलं जातं? गुरुवारी केस धुतल्याने नक्की काय होतं आणि तुम्हीही गुरुवारी केस धुता का, त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. गुरुवार, ज्यालाच आपण बृहस्पतिवार म्हणतो, हा बृहस्पतिवार भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित असतो. या दिवशी भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ महाराज यांची आपण आराधना करत असतो. आता असं म्हटलं जातं की गुरुवार म्हटलं की आपल्याला विशेष गुरूंची सेवा करायची असते, तर मग आपण आपलं घर स्वच्छ करतो, आपण आपल्याला स्वच्छ करतो, तर मग केस का नाही धुवायचे? काही लोक या गोष्टी पाळतही नाही. पण हिंदू शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे गुरुवारी केस धुण्याला मनाई आहे. तुम्ही असे शेड्यूल बनवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला गुरुवारी केस धुवायलाच लागणार नाही. गुरुवारी केस धुतल्यामुळे आपला जो गुरुग्रह आहे तो कमजोर होतो आणि जेव्हा गुरुग्रह कमजोर होतो तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला कुठल्याच गोष्टीत यश येत नाही. कुठल्याच सर्व संकटांना आपल्याला सामना करावा लागतो. आणि जेव्हा गुरुग्रह आपला मजबूत असतो तेव्हा आपल्याला कुठल्याच संकटांचा सामना करावा लागत नाही आणि इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात. त्यामुळे गुरुवारी केस धुवू नये असं सांगितलं जातं. बरेचशा व्यक्ती त्या गोष्टी पाळतात, बरेचसे जण ते पाळत नाहीत. सगळेच जण सांगतात की गुरुवारी केस धुवू नये, धुवू नये, धुवू नये. पण त्यामागचं कारण काय आहे? त्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण असेल ना, की ज्यामुळे केस धुतले जात नाहीत. तर त्याबद्दलचीच एक कथा आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि ती कथा ऐकून मग तुम्हाला कळेल की गुरुवारी केस धुवावेत की नाही धुवावेत. आणि याच्यामध्ये कसल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे. ज्याला मानायचे ते मानणारच आहेत आणि ज्यांना नाही मानायचे ते नाही मानणार आहेत. पण जर तुम्ही श्रद्धा ठेवत असाल, विश्वास ठेवत असाल, काही गोष्टी धर्माप्रमाणे, शास्त्राप्रमाणे करत असाल, तर मी नक्कीच आशा करते की तुम्हीसुद्धा गुरुवारी केस धुणार नाहीत. हिंदू धर्मामध्ये बृहस्पतिवाराला सर्वात पवित्र दिवस मानला जातो. हा दिवस विष्णूंना समर्पित असतो. गुरुची आराधना केल्याने याला बृहस्पतिवार किंवा गुरुवार असे म्हटलं जातं. या दिवशी पूजा करून लोक आपल्या लोकांच्या आरोग्याची आणि सुखाची कामना करतात. या दिवशी डोक्यावर पाणी न घेण्याबद्दल एक कथा आहे. एकदा एक अमीर व्यवसायी आणि त्याची बायको राहत होती. ते दोघेही फार खुश होते आणि सुखामध्ये आपले जीवन जगत होते. बायको घरगुती आणि कंजूस होती. तिला दान द्यायला आवडत नव्हतं. एकदा एका भिक्षुकाने तिचा पती घरी नव्हता तेव्हा तिला काही खायला मागितले. पण महिलेने उत्तर दिले की ती सध्या घरकामामध्ये व्यस्त आहे, तू नंतर ये. अशा प्रकारे तो भिक्षुक बऱ्याच दिवस वेगवेगळ्या वेळेवर येत राहिला. पण प्रत्येक वेळा ती स्त्री त्याला सांगत होती की मी घरकामात व्यस्त आहे. एके दिवशी भिकारीने महिलेला विचारले की तू रिकामी केव्हा असते, जेव्हा मला तुझ्याकडून भोजन मिळू शकेल. तेव्हा त्या महिलेला राग आला आणि त्याला म्हटलं की आधी स्वतःकडे बघ, मी कधीच रिकामी नसते. तेव्हा त्या भिकाऱ्याने म्हटले की तू बृहस्पतिवारी डोक्यावरती पाणी घेतले तर नेहमीसाठीच रिकामी होशील. त्या स्त्रीने भिकारीच्या गोष्टीला मनावर घेतले नाही आणि रोज डोक्यावरून अंघोळ करत राहिली. तसेच सवयीप्रमाणे तिने गुरुवारी देखील डोके धुतले. मग काय, त्या महिलेच्या सर्व धनाचे नाश झाले आणि सर्व सुख व आनंद ती गमावून बसली. नवऱ्यासमवेत ती रस्त्यावर आली. आता दोघेही अन्नपाण्यासाठी दरदर भटकू लागले. परत तो भिकारी त्या महिलेला मिळाला तेव्हा त्या महिलेने आपले हाल त्याला सांगितले. नंतर त्या दाम्पत्याला असा अनुभव आला की तो भिकारी गुरुच्या रूपामध्ये आपल्याकडे आला असून त्याने भिकारीचा वेश धारण केला होता व भिक्षा मागत होता. त्या दिवसापासून त्या महिलेने बृहस्पतिवार या दिवशी डोके धुणे बंद केले आणि गुरूंची पूजा करायला सुरुवात केली. त्यांना पिवळ्या रंगाचे फूल आणि भोजनाचा नैवेद्य दाखवायला लागली. हळूहळू ते लोक परत आनंदी जगू लागले. मान्यता अशी आहे की बृहस्पतिवार विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करण्यासाठी पवित्र दिवस आहे. या दिवशी केस धुतल्याने त्यांचा आशीर्वाद मिळत नाही आणि घरामध्ये संपन्नता येत नाही. गुरुवारी केस धुण्यासाठी सर्वांचीच मनाई असते. तसंच तुम्ही सुद्धा आठवड्याच्या पूर्ण दिवस केसांवर पाणी तर घेत नाही. मग तुम्ही असं शेड्यूल तयार करा की जेणेकरून तुम्हाला गुरुवारी केस धुवावे लागणार नाही. या प्रकारे तुमची गोष्टही राहून जाईल आणि तुमची श्रद्धाही टिकेल. हिंदू धर्मामध्ये केसांना धुण्यासाठी रविवार हा सर्वात उत्तम दिवस आहे. या दिवशी कुठल्याही प्रकारची कथा किंवा मान्यता नाही. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार केसांवर पाणी घेणे हिंदू धर्मामध्ये मान्य नाही. तर अशा प्रकारे बघा, तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर तुम्हाला संडेला सुट्टी असते. मग संडेच्या दिवशी तुम्ही आरामशीर केस धुवू शकता. तुम्ही असे शेड्यूल बनवा की तुम्हाला गुरुवारी केस धुण्याची वेळच येणार नाही.
तर कधी-कधी असं होतं, की मंगळवार, बुधवार आपण मांसाहार करतो, ब्रह्मचर्याचं पालन होत नाही, त्यामुळे आपल्याला गुरुवारी केस धुवावेच लागतात. मग तुम्ही अशा गोष्टी करूच नका, की जेणेकरून तुम्हाला गुरुवारी केस धुवावे लागतील. जेवढं तुम्हाला टाळता येईल ना, तेवढं तुम्ही गुरुवारी केस धुणं टाळा. तुम्ही इतर दिवशी कुठल्याही दिवशी केस धुवा, पण गुरुवारी चुकूनही धुवू नका. कारण या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे गुरुवारी जर केस धुतलं तर तुमच्या घरातील सुख, शांती, समृद्धी, आनंद निघून जातो. तुमची संपत्ती निघून जाते आणि तुम्ही रिकामी होतात. काही गोष्टी आपल्याला शास्त्राप्रमाणेही करायला लागतात. तर हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी शास्त्राप्रमाणे करायला लागतात आणि त्या मान्यही आपल्याला करायला लागतात. शास्त्राप्रमाणे आपल्याला थोडंसं त्याच्या गोष्टी पाळायला लागतात, की जेणेकरून आपली श्रद्धा जपली जाईल आणि आपला त्या गोष्टीवरती विश्वास टिकतो. तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही चुकूनही केस धुवू नका. तुम्ही असं शेड्यूल बनवा, की जेणेकरून तुम्हाला इतर दिवशी केस धुतल्याने की गुरुवारी केस चुकूनही धुवायला लागणार नाही. तर अगदी छोटीशी माहिती होती. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आशा करते, की तुम्हाला कळलं, की गुरुवारच्या दिवशी केस का धुत नाहीत. कारण सर्वच सांगतात, की केस धुवायचे नाही, धुवायचे नाही. पण त्याच्यामागचं कारण हे आहे. तर अगदी छोटीशी माहिती होती. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.